नमस्कार मित्रांनो, आज आपण हायड्रोलिक्सचं चॅप्टर नंबर 3 चं पुढचं बीट बघणार आहोत. कंटिन्युटी इक्वेशन. द कंटिन्युटी इक्वेशन इज बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास कन्झर्वेशन ऑफ मासच्या प्रिन्सिपलवर काम करतं. हे काय म्हणतं? फॉर अ फ्लुइड फ्लोइंग थ्रू द पाईप ॲट ऑल क्रॉस सेक्शन द क्वांटिटी ऑफ फ्लुइड फ्लोइंग पर सेकंड इज कॉन्स्टंट. म्हणजे जेवढं फ्लुइड इकडून पाठवायले तेवढंच इकडून फ्लुइड बाहेर पडायला. त्याला म्हणायचं कंटिन्युटी इक्वेशन. हे पाठ करायचं. फॉर अ फ्लोइंग फ्लुइड for a flowing fluid for a flowing through the pipe at all cross section, the quantity of flowing fluid per second is constant. Quantity of flowing fluid per second is constant. म्हणजे जेवढं फ्लुइड इकडून पाठवायला तेवढंच इकडं बाहेर पडायला लागलं. हा, सारख्याच रेटला. तर मग ह्याच्यात ऍझ्युम्पशन काय आहे? फ्लो इज स्टेडी. फ्लो ऍझ्युम्पशन करायचे की फ्लो स्टेडी असल्यास कंटिन्युटी फॉलो होईल. लक्षात. फ्लो इज युनिफॉर्म असल्यास फॉलो होईल. नंतर फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजे लिक्विड पाहिजे. लक्षात. नंतर फ्लो इज वन डायमेन्शन म्हणजे एकाच डायरेक्शन. एकच याचं डायमीटर सारखं. लक्षात. आता ह्याचं इक्वेशन कसं तयार करायचं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इकडे बघा. कंटिन्युटी इक्वेशन मध्ये तर ρ1 A1 V1 इज इक्वल टू ρ2 A2 V2 हेच. कॉम्प्रेसिबल साठी हा फॉर्म्युला आहे. आणि जर इनकॉम्प्रेसिबल असेल तर A1 V1 इज इक्वल टू A2 V2. एक मास फ्लो रेट म्हणजे असतं रो ए बी. मास फ्लो रेट म्हणजे काय असतं? रो ए बी. हे पहा, मास फ्लो रेट म्हणजे मास अपॉन टाइम. मास अपॉन टाइम. हा, तर मास एम डॉट इंटू टाइम. मास अपॉन टाइम तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. रो म्हणजे काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. रो म्हणजे काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. जर ह्या मासच्या जागी ह्या मासच्या जागी तर रो इंटू व्ही लिहिलं तरी चालतं ना. रो इंटू व्ही लिहिलं तरी चालतं. लक्षात. हा, आणि व्ही बाय टी म्हणजे क्यू असतं. व्ही बाय टी म्हणजे काय असतं? क्यू. आणि क्यूच काय तुमचं? एरिया इंटू वेलोसिटी. म्हणजे हे रो ए व्ही कसं आलं ते सांगितलं. बाकी काही नाही. मग डेन्सिटी इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळे डेन्सिटी कॉन्स्टंट कॅन्सल केली. A1 V1 इज इक्वल टू A2 V2 एक कंटिन्युटी इक्वेशन असतं. लक्षात. आता बघू नेक्स्ट कन्सेप्ट. आता एनर्जी एनर्जी म्हणजे काय असतं मित्रांनो? कॅपॅसिटी टू डू वर्क. काम करण्याची शक्ती. त्याला काय म्हणतो आपण? एनर्जी. एनर्जीचं युनिट काय असतं? जूल. देर आर कोणते एनर्जी आहे? देर आर 3 टाइप्स ऑफ एनर्जी मेनली. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर एनर्जी जे आपल्याला लागणारे बर्नॉलिस. प्रेशर एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? एनर्जी पजेसेड ड्यू टू द इट्स मोशन. एनर्जी पजेसेड ड्यू टू इट्स मोशन. त्याचे शॉर्टकट लिहितो, तुम्ही लिहून घ्यायची माझा व्हिडिओ ऐकून. एनर्जी पजेसेड ड्यू टू इट्स मोशन. मोशनमुळे होणारी कोणती असते? कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मित्रांनो? हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे, आपण 9वी 10वी 8वी पासून शिकतो. हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो. याचा युनिट काय? जूल. याचा युनिट काय? जूल. नंतर पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन. पोझिशन वरून एखादी गोष्ट फेकली खाली. तर ती कोणची एनर्जी झाली? पोटेन्शियल एनर्जी. एम जी एच. असली मसाले सच एम जी एच. जसं एम डी एच आहे तसं एम जी एच पाठ करायचं. एम जी एच. लक्षात. तर एम जी एच याच्या जागी आपण एम जी झेड लिहिणार आहे बर्नॉलिस थेरम साठी. एम जी झेड याचं पण युनिट काय राहील? जूल. लक्षात. नंतर प्रेशर एनर्जी. प्रेशर एनर्जी माहिती तुम्हाला? प्रेशर जी एनर्जी प्रेशरमुळे तयार होती त्याला काय म्हणायचं? प्रेशर एनर्जी. आलं लक्षात. हे झाल्या 3 एनर्जी. आता 3 हेड्स बघायचे. आता 3 हेड मध्ये कोणते हेड असते? कायनेटिक हेड, पोटेन्शियल हेड आणि प्रेशर हेड. हे 3 हेड्स मध्ये पहिलं बघू मित्रांनो, कायनेटिक हेड किंवा याला वेलॉसिटी हेड पण म्हणते. कायनेटिक हेड किंवा वेलॉसिटी हेड. बघा याची डेफिनेशन काय मित्रांनो?
जर कायनेटिक एनर्जीला युनिट वेटनी डिवाइड केलं साध्या वेटनी तर त्याला म्हणतो आपण कायनेटिक हेड. इट इज ऑफ कायनेटिक एनर्जी टू द वेट. तर कायनेटिक एनर्जी काय हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. वेटला काय लिहू शकतो तुम्ही एम जी मास इंटू ग्रॅव्हिटी एम एम कॅन्सल व्ही स्क्वेअर इंटू टू जी व्ही स्क्वेअर बाय टू जी व्ही स्क्वेअर बाय टू जी व्ही स्क्वेअर बाय टू जी झालं. कायनेटिक हेड चालू केलं. नंतर कायनेटिक हेडलाच वेलॉसिटी हेड पण म्हणते. वेलॉसिटी हेड. तर इकडे बघा मित्रांनो नंतर दुसरं काय पोटेन्शियल हेड. पोटेन्शियल हेडला डॅटम हेड पण म्हणते. पोटेन्शियल हेड ला कोणतं हेड म्हणते डॅटम हेड. डॅटम हेड. तर बघा मित्रांनो डॅटम हेड म्हणजे काय जर पोटेन्शियल एनर्जीला साध्या वेटनी डिवाइड केलं इट इज द रेशो ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू द वेट युनिट वेट. तर मग एम जी झेड डिवायडेड बाय झेड सॉरी डिवायडेड बाय वेट म्हणजे एम जी कॅन्सल झेड इज द आन्सर. तेव्हा कुठलाही हेड जर असला तर त्याचं युनिट असतं मीटर. त्याचं युनिट काय असतं मीटर. आलं लक्षात. नंतर नंतर तिसरं हेड आहे प्रेशर हेड. ते ऑलरेडी शिकवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला. प्रेशर हेड म्हणजे लिक्विड कॉलमची हाईट असते. आलं लिक्विड कॉलमची हाईट. तर एच ह्याला काय फॉर्म्युला आहे पी बाय रोची. प्रेशर हेडचा डायरेक्ट फॉर्म्युला काय पी बाय रोजी पी अपॉन रोजी. पी अपॉन वेट युनिट आपलं स्पेसिफिक वेट. तर त्याला काय म्हणतो आपण प्रेशर हेड. याचं पण युनिट काय राहील मीटर. आता नेक्स्ट बघणार आहोत मित्रांनो बर्नॉलिस थेरम. आता बर्नॉलिस थेरम बघा मित्रांनो. बर्नॉलिस थेरम काय इट स्टेट दॅट in an incompressible fluid where the flow is steady continuous the sum of pressure energy kinetic energy and potential energy remains constant. काय जर फ्लो स्टेडी असला इनकॉम्प्रेसिबल असला तर त्याच्यातून जी फ्लो होणारी एनर्जी याची डायग्राम वाटलं असतं डबल काढतो इकडं. याच्यातून जे फ्लो होणारी एनर्जी इकडली एनर्जी वन ची एनर्जी इक्वल टू टू ची एनर्जी असते. वन ची एनर्जी इक्वल टू टू ची एनर्जी असते. म्हणजेच पी बाय रो जी फॉर्म्युला काय याचा मित्रांनो पी बाय रो जी प्लस व्ही स्क्वेअर बाय टू जी प्लस झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट. असं लक्षात ठेवू शकता असं लक्षात ठेवू शकता. पी बाय रो जी प्लस व्ही स्क्वेअर बाय टू जी प्लस झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा 1 पॉइंट आहे हा 2 पॉइंट. मग जर कॉन्स्टंट म्हणजे इक्वली इक्वल टू इकडली ना तर आपण त्याला जर इक्वेशनच्या टर्म्स मध्ये केलं P1 बाय रो जी रो वन जी किंवा P1 बाय रो जी V1 स्क्वेअर बाय टू जी प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय टू जी प्लस Z2. हे झालं तुमचं बर्नॉलिस इक्वेशन. लक्षात P1 बाय रो जी प्लस P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय टू जी प्लस Z1 इज इक्वल टू तेच P2 बाय रो जी फक्त 2 लावायचं. P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय टू जी प्लस Z2. हे काय बर्नॉलिस इक्वेशन म्हणजे इकडली टोटल एनर्जी इज इक्वल टू इकडली टोटल एनर्जी. आलं लक्षात. हे काय असतं बर्नॉलिस इक्वेशन. ऍझ्युम्पशन ऑफ बर्नॉलिस इक्वेशन. बघितलं काय पुन्हा एकदा सांगतो इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड साठी स्टेडी फ्लुइड साठी टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट हे सांगतं बर्नॉलिस इक्वेशन. म्हणजे इकडली एनर्जी इज इक्वल टू इकडली एनर्जी. तर ऍझ्युम्पशन बघा आता द फ्लुइड इज आयडियल. तेच डेफिनेशन मधले 4-5 शब्द काढून टाकायचे. तेच ऍझ्युम्पशन आहे. फ्लो इज आयडियल फ्लुइड इज आयडियल. फ्लुइड कसं पाहिजे आयडियल पाहिजे म्हणजे त्याला विस्कॉसिटी नाही पाहिजे. फ्लुइड इज आयडियल. फ्लो इज स्टेडी अँड कंटिन्युअस. फ्लो स्थिर पाहिजे आणि कंटिन्युअस पाहिजे. लक्षात. नंतर फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल पाहिजे. फ्लो इज वन डायमेन्शनल पाहिजे. लक्षात. बस एवढं लिहिलं तर चालतं. आणि फ्लो इज इरोटेशनल पाहिजे. ऍझ्युम्पशन पण खूप वेळेस आलेले आहे मित्रांनो. हे झालं बर्नॉलिस थेरम. आणि आता याच्यात मॉडिफाईड बर्नॉलिस थेरम मध्ये काय करायचं माहिती का मॉडिफाईड मध्ये मॉडिफाईड बर्नॉलिस थेरम मध्ये
P1 by rho g plus V1 square by 2g plus Z1 is equal to P2 by rho g plus V2 square by 2g plus Z2 plus HN. हेड लॉस घ्यायचं. हेड लॉस म्हणजे मित्रांनो बघा, हा जर पाईप आहे, इकडून पाणी यायला लागलं आणि इकडे येताना काहीतरी फ्रिक्शनल लॉस होऊ शकतो ना, तो जो लॉस असतो तो हेड लॉस. लक्षात, तो जो काय असतो हेड लॉस, म्हणजे नंतर मॉडिफाईड केलं बर्नौली सिरप मध्ये. कधी कधी जर आपल्याला एनर्जीच काढायला विचारलं तर हा फॉर्म्युला आपल्याला काम आहे. एनर्जी म्हणजे कसं मित्रांनो, तुम्हाला विचारते की इकडली एनर्जी किती आहे, तर इकडली एनर्जी काढायची P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2g प्लस Z1 एवढंच काढायचं. इकडली एनर्जी विचारली तर P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2g प्लस Z एवढं काढायचं. आणि जर हेड लॉस किती विचारलं म्हणजे इकडली एनर्जी मायनस इकडली एनर्जी, म्हणजे याला इकडून मायनस मध्ये टाकून द्यायचं. आणि कधी कधी विचारते मित्रांनो, फ्लो कुठून कुठं होईल, वरून खाली होईल का खालून वरी होईल. ज्याची इकडे बघा, इकडली सेपरेट E1 काढलं, सपोज सेपरेट E1 काढलं, सेपरेट E2 काढलं, सेपरेट सेपरेट काढू शकता ना. जे E1 E2 मध्ये जे जास्त आहे तिकडून फ्लो होईल, म्हणजे जिकडून एनर्जी जास्त आहे. समज E1 जास्त असलं इकडून इकडं फ्लो होईल, E2 जास्त असलं इकडून इकडं फ्लो होईल. आलं लक्षात, हे पण प्रॉब्लेम मध्ये विचारते. आता बघू मित्रांनो आपण प्रॉब्लेम. इकडे बघा, हे काय आता ऍप्लिकेशन बनवली सिरपचे 3 ऍप्लिकेशन आहे. वेंच्युरीमीटर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन जर असा शब्द आला मित्रांनो तर 3 नावं लिहायचे. वेंच्युरीमीटर, पिटॉट ट्यूब आणि ओरिफिस मीटर. ते 4थ्या चॅप्टर मध्ये आपण बघणारच. पिटॉट ट्यूब, वेंच्युरीमीटर आणि ओरिफिस मीटर या प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे बर्नौली सिरपच्या. आता बघणार आहोत प्रॉब्लेम. फाइंड द डिस्चार्ज, फाइंड द डिस्चार्ज फ्लोइंग. आता कंटिन्युटी इक्वेशनचे प्रॉब्लेम बघणार आहोत मित्रांनो. फाइंड द डिस्चार्ज फ्लोइंग थ्रू अ पाईप ऑफ डायमीटर 10 सेंटीमीटर. डायमीटर किती आहे 10 सेंटीमीटर. म्हणजेच बघा 10 इंटू 10⁻² केलं मित्रांनो तर 0.1 मीटर. अँड वेलॉसिटी आहे 1 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी किती आहे मित्रांनो 1 मीटर पर सेकंड. आपल्याला काय करायचंय डिस्चार्ज. आपल्याला माहिती आहे मित्रांनो डिस्चार्ज काय असतो एरिया इंटू वेलॉसिटी. तर एरिया काढून घ्यायचा पाय भागिले 4 इंटू डी स्क्वेअर. तर पाय भागिले 4 इंटू 10चा म्हणजे 0.1 चा स्क्वेअर किती येतं 7.85 इंटू 10⁻. 7.85 इंटू 10⁻³ येतं का स्क्वेअर. लक्षात. नंतर मग डिस्चार्ज, डिस्चार्ज इज इक्वल टू क्यू. काय असतो फॉर्म्युला एरिया इंटू वेलॉसिटी. एरिया किती आहे 7.85 इंटू 10⁻³ इंटू 1 बरोबर आहे 7.85 मीटर क्यूब पर सेकंड. बघा रे 7.85 मीटर क्यूब पर सेकंड. आणि जर लिटर मध्ये करायचं तर 1 लिटर म्हणजे 1000 mm असतं ना, तर हे 10⁻³ काढून टाकायचं. सॉरी 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1 इंटू 10⁻³ लिटर असतं. तर मग हे 10⁻³ काढून लिटर लिहिता येतं 7.85 लिटर पर लिटर पर सेकंड. आता बघा पुढचा प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम. द डायमीटर ऑफ पाईप, द डायमीटर ऑफ पाईपलाईन कर्विंग वॉटर इज 20 सेंटीमीटर. पाईपचं डायमीटर किती आहे 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर. ऍव्हरेज वेलॉसिटी आहे 4 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी आहे 4 मीटर पर सेकंड. फाइंड डिस्चार्ज. अगेन व्हेरी इझी प्रॉब्लेम. एरिया काढायचा. एरिया काय पाय भागिले 4 0.2 चा स्क्वेअर. डी चा स्क्वेअर म्हणजे पाय भागिले 4 0.2 चा स्क्वेअर किती येतं हे 0.0314 मीटर स्क्वेअर बरोबर आहे. नंतर क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी. एरिया किती आहे 0.0314 इंटू 4 किती येतं हे
0.125 मीटर क्यूब पर सेकंड मीटर क्यूब पर सेकंड झालं क्यू क्यू नंतर पुढचा प्रॉब्लेम बघा फाइंड द डिस्चार्ज ऑफ ऑइल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 थ्रू अ पाइपलाइन ऑफ 50 सेंटीमीटर डायमीटर डायमीटर किती आहे 50 सेंटीमीटर 50 म्हणजे 50 इंटू 10⁻⁻2 म्हणजे 0.5 मीटर एरिया काढायचा मित्रांनो एरिया काही पाय भागिले 4 0.5 चा स्क्वेअर किती येतं हे 0.196 मीटर स्क्वेअर एरिया आला वेलॉसिटी किती आहे 0.8 तर डिस्चार्ज काय राहील एरिया इंटू वेलॉसिटी एरिया किती आहे 0.196 इंटू वेलॉसिटी किती आहे किती येत आहे 0.156 हा युनिट काय मीटर क्यूब पर सेकंड बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम हा तर सोडून द्यायचं तो दिवस नाही धरायचा हा फाइंड द डायमीटर हे लक्ष द्या इकडं फाइंड द डायमीटर ऑफ अ पाइप विच कन्वेज 5 मीटर क्यूब पर सेकंड क्यू किती आहे 5 मीटर क्यूब पर सेकंड हा ऑफ वॉटर ऍट अन ऍव्हरेज वेलॉसिटी ऑफ 3 मीटर पर सेकंड आपल्याला डायमीटर काढायचे तर बघा मित्रांनो पहिले एरिया काढावा लागेल क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी असते तर क्यू डिवायडेड बाय एरिया इज इक्वल टू सॉरी क्यू डिवायडेड बाय वेलॉसिटी इज इक्वल टू एरिया तर क्यू 3 मीटर क्यूब पर सेकंड आहे आपलं सॉरी क्यू किती आहे 5 बी किती आहे 3 5/3 किती येतं 1.66 मीटर स्क्वेअर मग एरिया इज इक्वल टू काय असतं पाय भागिले 4 डी स्क्वेअर 1.66 पाय भागिले 4 किती येतं हे टी इज इक्वल टू डायरेक्ट रूट काढा जे उत्तर आहे त्याचं रूट काढायचं स्क्वेअर रूट पटकन सांगा हा 2.12 टी स्क्वेअर मग रूट काढा रूट रूट काढा 1.4 1.456 बरोबर आहे का बघा एकदा मीटर आलं लक्षात नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम नमस्कार मित्र आता आपण ना रेनॉल्ड्स नंबरचे प्रॉब्लेम बघणार आहोत बघा अँड ऑइल हॅव्हिंग कायनेमॅटिक विस्कॉसिटी क्यू चे झाले डिस्चार्जचे साधे प्रॉब्लेम झाले आपले आता आपण रेनॉल्ड्स नंबर टाइप्स ऑफ फ्लो ओळखायचे प्रॉब्लेम बघणार आहोत कायनेमॅटिक विस्कॉसिटी दिलेले 300 स्टोक्स कायनेमॅटिक विस्कॉसिटी 300 स्टोक्स दिलेले 300 स्टोक्स म्हणजे किती 300 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर पर सेकंड मीटर स्क्वेअर पर सेकंड नंतर फ्लोईंग थ्रू द पाईप डायमीटर दिलेले 500 mm डायमीटर किती आहे 500 mm म्हणजे 0.5 मीटर 500 इंटू 10⁻³ आणि डिस्चार्ज दिलेला आहे मित्रांनो 100 लिटर पर सेकंड एलपीएस म्हणजे लिटर पर सेकंड 100 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंड आपल्याला माहिती आहे जर टाइप्स ऑफ फ्लो ओळखायचा असेल तर तुम्हाला रेनॉल्ड्स नंबर काढावा लागतो रेनॉल्ड्स नंबर काढायसाठी काय फॉर्म्युला NRE इज इक्वल टू रो व्ही डी डिवायडेड बाय म्यू जर व्हीडी डिवायडेड बाय म्यू बाय रो केलं या रोला जर खाली पाठवलं तर व्हीडी डिवायडेड बाय म्यू म्हणजेच कायनामॅटिक विस्कॉसिटी ती दिलेली आहे आपल्याला पण आपल्याला व्ही माहित नाहीये मित्रांनो जर व्ही माहित नाहीये तर व्ही काढू शकतो आपण वेलॉसिटी काढू शकतो ना तर वेलॉसिटी कशी काढायची यू नो क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी तर
क्यू किती आहे 100 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया पाय भागिले 4 0.5 चा स्क्वेअर पाय भागिले 4 इंटू 0.5 चा स्क्वेअर किती येतं सांगा व्ही किती येतं वेलॉसिटी किती येते फास्ट सांगा क्रॉस चेक करू बरोबर आहे ना 0.509 मीटर पर सेकंड वेलॉसिटी आल्यानंतर एनआरई मध्ये रेनॉल्ड्स नंबर मध्ये फॉर्म्युला ठेवायचा व्हीडी अपॉन यू व्ही किती आहे 0.509 इंटू डी डी 0.5 नंतर न्यू किती आहे 300 इंटू 10⁻⁻⁴ किती येतं हे किती येतं 8 पॉईंट बुक मध्ये किती आहे 8.494 इंटू 10⁻⁻⁴ काही नाही ना नाही ना तर बघा मग बरोबर ना 10⁻⁻⁴ टाकलं ना बघा मित्रांनो रेनॉल्ड्स नंबर आला 8.494 हा लेस दॅन 2000 आहे 2000पेक्षा कमी आहे ना मग कोणचा फ्लो आहे फ्लो इज लॅमिनार फ्लो इज लॅमिनार 2000च्या पेक्षा कमी असल्यामुळे लॅमिनार फ्लो इज लॅमिनार लिहून टाकायचं नाव नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो लास्ट प्रॉब्लेम ऑफ टुडे while performing the experiment of Reynolds number a batch of students observed actual discharge Q is equal to 4.4 into 10 raised to power minus 6 meter cube per second from a pipe minus 6 minus 6 meter cube per second from a pipe of diameter 2.5 centimeter 2.5 centimeter म्हणजे 2.5 into 10 raised to power minus 2 meter the dynamic viscosity at room temperature was 0.824 into 10 raised to power minus 3 Newton second per meter square. Identify the flow observed. बघा मित्रांनो इथं वेलॉसिटी काढून घेऊ आपण क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी असतं क्यू डिवायडेड बाय एरिया इज इक्वल टू वेलॉसिटी तर क्यू किती आहे 4.4 इंटू 10 रेस्ट पॉवर मायनस 6 डिवायडेड बाय पाय भागिले 4 इंटू 2.5 इंटू 10 रेस्ट पॉवर मायनस 2 चा स्क्वेअर किती येतं तसं ब्रॅकेट दिलं तसंच टाका वेलॉसिटी किती येतं 8.96 इंटू 10 पॉवर मायनस 3 बरोबर आहे बुक मध्ये बरोबर आहे मीटर पर सेकंड ही आली वेलॉसिटी आता वेलॉसिटी आल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला आहे रेनॉल्ड्स नंबरचा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रेनॉल्ड्स नंबर रो व्ही डी अपॉन म्यू रो किती असतं 1000 व्ही किती असतं 8.96 इंटू 10 पॉवर मायनस 3 डी किती आहे 2.5 इंटू 10 पॉवर मायनस 2 डिवायडेड बाय म्यू किती म्यू 0.824 इंटू 10 पॉवर किती येतं हे सांगा दोन मिनिट 271.84 इज लेस दॅन 2000 2 मिनिट थांबा रे फ्लो इज लॅमिनार फ्लो इज लॅमिनार फ्लो इज लॅमिनार तुम्ही तिकडे जाऊन बसा पीडीएफ